ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. आदरणीय रामजी शिंदे साहेब यांचा सर्वपक्षीय भव्य दिव्य असा सत्कार सोहळा करण्यात आला. मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने आजपर्यंत त्यांनी जसं अनेक सांगितलंय किती परिश्रम केले त्या परिश्रमाला लागलेलं फळ आहे. आता जब त्यांना पुरस्कार हे त्या सगळ्या परिश्रमाला लागलेला फळ आहे. तर मी अधिक काही बोलत नाही कारण माझी प्रकृती बरी नाही. 90 वर्ष झाले, 90 वर्ष. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे. 90 वर्षामध्ये त्यांचा सत्कार करताना माझ्या हाताला तिळा एवढा सुद्धा दाग नाही, एवढं स्वच्छ ठेवलेलं आहे. आणि ते स्वच्छ असल्यामुळं ते कामही तसं स्वच्छ करतील असं मला विश्वास आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी आधीच सांगितलं होतं 90 वर्ष होऊन गेले. येण्याचं धाडस होत नव्हतं. पण काल रामजी शिंदे साहेब राळेगणला आले. त्याने आग्रह केला तर तुम्ही आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला. म्हणून नावेलाच मी इथे आलो. पण त्यांना एक आश्वासन मागितलं होतं की मी बोलणार नाही, कारण बोलण्यात आता राहिलं नाही काही. तर फक्त माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. डावी बाजू सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, आणि मला त्या पदावरती नेमणूक दिलेली आहे. मी जिथे जाईल तिथं माझं स्थान निर्माण करणारा माणूस आहे. लोकांना डवचाडवची करत किंवा लोकांचा पाय ओढत ही काही माझी प्रवृत्ती राहिलेली नाही आणि पुढं आता राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये निर्मिती झाल्याच्या नंतर मी 15वा सभापती आहे. या 15 सभापतीचा इतिहास आहे की बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या. बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या. पण ज्या वेळेस उपसभापती निलमताई गोरे सांगत होत्या की सभापती होयचं बहुमत ज्यावेळेस वाचत होत्या, सत्यजित तांबे उपस्थित होते, त्यावेळेस विरोधी पक्षाच्या बाजूचे लोक उठले आणि ते म्हणले थांबा, होयचं बहुमत नाही, होयचं एकमत वाचा. हा अहिल्यानगरच्या सुपुत्राचा सन्मान पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. काम करण्याची पद्धती,
लोकांना सांभाळण्याची हातोटी निश्चितच या पद्धतीनं काम करत असल्या कारणानं हे सर्व आपण करत राहिलो. आणि म्हणून अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक या संयोजन समितीने एकत्रितरित्या बोलवलं, ते आले आणि अण्णा हजारेंच्या हस्ते सत्कार, पोपटराव पवारांच्या उपस्थितीत सत्कार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार, हे मी माझं भाग्य समजतो. माझा जर जीवन पट पाहिला तर आम्ही जवळपास सुद्धा नगरला कधी आलो का नाही मला माहित नाही लहानपणीच्या जीवनामध्ये. पण जे अण्णा हजारेंनी एकदाच का भूमिका घेतली की राज्यातले अनेक मंत्री घरी गेले, राज्यातलं सरकार सुद्धा पडायच्या भूमिकेत आलं. नव्हे तर त्यांनी घेतलेली दिल्लीमधली भूमिका केंद्रातलं सरकार देखील गेलं. असं एक उत्तुंग नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. पोपटराव पवार देखील आमचे मित्र आणि सहकारी आहे. मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस म्हणलं सार्वजनिक करतो आज. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आमच्या गावातली दारू बंद करायची आणि तुम्ही भाषणाला या. मी सरपंच झालेलो, नव्या उमेदीचा सरपंच. ते म्हणले येतो. जोरात भाषण केलं, दारू कशी वाईट आहे. मला पटलं, जरा जोरातच होतो मी. एक खट्या दारू बंद करून टाकली. पण त्यांनी कानात सांगितलं होतं लय जोरात बंद करू नको. मी म्हणलं आता करून तर टाकली, आता कसं होतंय बघतो चालू. दारू बंद करून टाकली. गावातली दारू बंद केली. परिणाम असा झाला, मला संत गाडगे बाबा पुरस्कार देखील मिळाला मी सरपंच असताना. दारू बंद केली. आजही गावामध्ये विकास केलेला जो आहे, काही झाडं लावले, काही गटर केले, ते वीज केलेली आहे 2000 ते 2005च्या दरम्यान. परिणाम असा झाला की मी 2005ला माझ्या सहित माझं सगळं पॅनल पडलं. तेव्हापासून कानाला खडा लावलाय मी. जे लोकाला भावेल आणि जे लोकाला चालेल तेवढं प्रामाणिकपणे करायचं. ज्या गावासाठी नोकरी सोडली, ज्या गावाचं नाव माझ्यामुळं तर नाहीच, पण मी एक त्यातला दुवा होतो. राज्य सरकारने अहिल्यादेवींचा जन्म त्या गावचा, परंतु कोणती तरी एक सकारात्मक व्यक्ती त्याला काम करायला मध्यस्थी असावी लागते, तो मी होतो. त्या ज्या मातेने या भारतवर्षामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत सर्वात मोठं पाण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच माझी पहिली एक विनंती आपल्याला असणार आहे, कारण आता तापमान बदलाचे मोठे दुष्परिणाम संपूर्ण जगाच्या पुढे आहेत. आता आपण हळूहळू बारमाही पर्जन्याच्या ट्रॅकमध्ये चाललेलो आहे. 75 वर्षात जे आपण निसर्गाकडून घेतलं अमृतकालात, ते त्या 25 वर्षात परत द्यायचं आहे. आणि अशा कालखंडात आपल्या नद्या आणि नद्यांची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. म्हणून नगरला 2 नद्या एक काळी होत्या. एक ससेवाडीतून निघलेली शिना नदी का जी चोंडी आणि पुढे जाऊन सोलापूरकडे जाते, आणि दुसरी आहे कापूरवाडीकडून येणारा भिंगार नालाच झाला आहे. तर आपण शिना नदी स्वच्छतेची एक मोहीम हाती घ्यावी अशी आपल्याला विनंती करावी. कारण आता नगरचं नामकरण अहिल्यानगर झालेलं आहे आणि अहिल्यादेवींना खरा नामांतराचा काही द्यायचा असेल तर शिना नदीची स्वच्छता माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, ती आपण हाती घ्यावी. कारण एखादा नुकतंच इंद्रायणीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे स्वच्छतेचा, त्या ठिकाणी देहूमध्ये झाला. परवा दिवशी एक मोठी बैठक होऊन त्यात आता लवकरच इंद्रायणीच्या स्वच्छतेचा मोठा उपक्रम हाती घेतला जात आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी
आपल्या नगरसाठी सुद्धा काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. तर मग आजच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय कार्यक्रम आहे, पद मात्र राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून आदरणीय अण्णांना मला या ठिकाणी बोलवलं. नगर जिल्ह्याची राज्याची एक मोठी परंपरा आहे, ज्या परंपरेने राजकारण आणि समाजकारणाचा एक नाजूक धागा बांधलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री असताना दिल्लीला अधिवेशन चालू होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्टवर गेले असताना त्यांना एक निरोप आला की गाडगे बाबा खूप आजारी आहेत आणि त्यावेळेस विमान बाबासाहेबांनी सोडून दिलं. ते परत हॉस्पिटलला भेटायला आले बाबांना आणि गाडगे बाबाने त्यांचं हसून स्वागत केलं. ते म्हणाले, एवढा मोठा संघर्ष आपण केला आहे, आता पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलेलो आहोत, आता राष्ट्र उभारणीचं काम सुरू आहे. बाबासाहेब तुम्ही अधिवेशनात दिल्लीत असायला पाहिजे होते. त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं, आमच्यासारखे राज्यकर्ते नेहमी जन्माला येतील, पण तुमच्यासारखा महान आत्मा जन्माला येण्यासाठी हजारो पिढ्यांना वाट पाहावं लागेल. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं नातं आहे आणि त्या नात्याचंच आपण आज जपणूक केली याचा आमच्या